नमस्कार मित्रांनो, मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या 12 मेच्या भागामध्ये आता मित्रांनो ते महार लोक जे असतात ते हाड वगैरे घेऊन येत असतात आणि तेव्हा ते येत असताना इकडे सर्वजणच घाबरू लागतात आणि तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, ताईसाब, राजाराम, पार्वती आणि गणपतीला तुमच्या घरी बसू द्यात, उगा हाड बांधलेल्या घराला न ग. आणि तेवढ्यातच ती लोक घरापर्यंत पोहोचू लागतात. तर तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, आता व. तर तेव्हा दादा म्हणतात, देवा काय आलंय नशिबाला, माझा ज्योती असता तर आता काय करावं, असं म्हणून ते सुद्धा खूप घाबरू लागतात. आणि तेवढ्यातच ती सगळी लोक आता अंगणात येऊन उभे राहतात आणि ते जोरजोराने वाजवत असतात. आणि इतक्यातच मागून आता गंगाधर शास्त्रींची पालखी येते आणि पालखीच्या समोर विनायक गोमूत्र शिंपडत येत असतो. आणि तेव्हा त्या पालखी दारात येऊन उभी राहते आणि गंगाधर शास्त्रींना बघितल्यानंतर तर सर्वजण अजूनच जास्त घाबरतात. तेव्हा आता गंगाधर शास्त्री आपल्या नाकाला धरून पालखीमधून खाली उतरतात आणि त्यावेळेसच आता रखमा इकडे आतमध्ये जाते. आणि तेव्हा आतमध्ये इकडे आता सावित्रीमाई आणि सगुणाव ते पत्र शोधत असतात. तर सावित्रीमाई म्हणते, आता यामध्ये तर ठेवलं नाही ना तुम्ही. आणि तेव्हाच आता रखमा तिथं येते आणि म्हणते, अरे काय उलतापालत करायली आहे ही, बाहेर बघ जत्रा भरली आहे, फकस्त नारळ फुटायचा बाकी आहे, बघ जा तुझ्या नवऱ्याचं गुण, असं ती म्हणत असते. तर तेव्हा सावित्रीमाई तर पत्र शोधायला लागलेली असते. तर रखमा पुढं म्हणते, बघ काय गुण उधळल्यात ते, कशी बेआबरू झाल्या ते, बघ जा जा. तर तेव्हा सगुणाव म्हणते, अगं तुला एखादं पत्र सापडलं का वहिनी. तर तेव्हा रखमा विचारते, कसलं पत्र. तेव्हा सगुणाव सांगते, नगरहून आलं होतं. तर तेव्हा आता रखमा म्हणते, बया त्या बाटल्या ज्योत्याचं आणि ते पत्र तुम्ही हितवर आणलायसा, असं म्हणून ती दंगा करू लागते. तर तेव्हा सगुणाव तिला शांत करायचा प्रयत्न करत असते. तेव्हा रखमा पुढं म्हणते, ही सगुणा की नाही मुलकाची इसराळू आहे, सावित्री तुझ्या खोलीत बघ जा. तर तेव्हा सावित्रीमाई लगेचच धावत आतमध्ये जाते आणि तिच्या मागे सगुणाव सुद्धा जाते. आणि मित्रांनो ते पत्र जे असतं ते रखमानेच तिथून हलवलेलं असतं. ज्यावेळेस तिथं कोणी नसतं तेव्हा रखमा तिथं आलेली असते आणि तिचं लक्ष त्या पत्राकडे गेलेलं असतं आणि चुकून तिने ते पत्र आपल्या हातामध्ये घेतलेलं असतं. आणि ज्यावेळेस तिच्या लक्षात येतं की हे तेच पत्र आहे जे ज्योतिरावांनी पाठवलेलं असतं, तेव्हा तिने ते पत्र एकदमच फेकून दिलेलं असतं. आणि त्यानंतर ती स्वतःला म्हणते, नाही रखमा, हीच तर येळ आहे, असं बोलत तिने ते परत पत्र आपल्या हातामध्ये घेतलेलं असतं आणि माझ्याच उपयोगी पडल असं म्हणून तिने ते पत्र स्वतःजवळच ठेवलेलं असतं. आणि आता ते सगळं काही आठवल्यानंतर ते पत्र ती काढून आपल्याजवळचं आपल्या हातामध्ये घेते आणि तिने या दोघींना मात्र ते पत्र शोधायसाठी खोलीत पाठवलेलं असतं. आणि रखमा आता त्या पत्राकडे बघत हसत असते आणि म्हणते, सावित्री आता तू हे पत्र समधीकडं शोधशील, सुरुवात तर तुझ्या खोलीपासूनच करशील, पण नंतर मी हे पत्र तुझ्या खोलीतच लपवीन, हाडूक बांधाया बाधा नको, निमताला कार न ग, असं बोलत ती परत हसत असते मित्रांनो. आणि इकडे आता तोपर्यंत बाहेर गंगाधर शास्त्री म्हणत असतात, आजपर्यंत जे जे अधर्माने वागले ते लयास गेले, त्यांचा नाश झाला, ते मातीत मिसळले. आज गोंद्यामाळेचे घर अधर्माने वागले, पवित्र शास्त्राचे नियम मोडले, मनमानी केली, शास्त्री पंडितांचा अपमान केला आणि आता तर या माळ्याचा पोरगा बाटला, त्यामुळे तुम्हाला ही शिक्षा आणि सर्व पुण्यासाठी हे सबक असेल, सबक, असं सगळ्यांना ते सांगत असतात. आणि म्हणतात, धर्मांतर केलं त्या ज्योत्याने, पण तुम्हा सर्वांना आता वाळीत टाकणार. आणि असं त्यांनी म्हटल्यानंतर सगळ्यांना धक्काच बसतो. आणि त्यानंतर गंगाधर शास्त्री म्हणतात, बांधारे या घराला हाडूक. आणि असं त्यांनी म्हटल्यानंतर आता सर्वजण तर जास्तच घाबरू लागतात आणि दादा आता विनवण्या करू लागतात, म्हणतात, देवा दया करा देवा. तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, आज दया माया नाही, कारण धर्मपिताच्या आज्ञेने आणि संमतीने हे मेलेल्या जनावराचे हाडूक तुझ्या दाराला बांधतो आहे. आणि लक्षात ठेवा, जनावराचे हाड बांधल्यानंतर यांचे मानवी जीवन संपुष्टात आले असे समजावे. हाड बांधल्यापासून हे पशु झालेत, यांच्याशी कोणताही व्यवहार करू नये. आणि असं ते बोलत असताना दादा नको 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 असं बोलत असतात. तर गंगाधर शास्त्री पुढं म्हणतात, प्रातःकाळी सकाळी यांचे तोंड पाहणे पाप असेल, पाप. त्याचबरोबर यांच्याशी कोणी बोलू नये, यांच्या वस्तू कोणीही घेऊ नये आणि यांना कोणी वस्तू देऊ नये. आजपासून यांनी इतरांशी रोटी व्यवहार करू नये आणि यांच्या जातीतल्या लोकांनी यांच्याशी बेटी व्यवहार करू नये.
आणि जे करतील ते धर्मभ्रष्ट होऊन नरकात जातील. हे धर्मसभेचे नियम कटाक्षाने पाळावे लागतील. आणि त्यानंतर मोठमोठ्याने हसत असतात आणि म्हणतात, पहा पहा गोंद्या, आजपासून हे आणि तुम्ही सारखेच. तेव्हा दादा परत हात जोडतात आणि म्हणतात, देवा एवढं निष्ठुर होऊ नका, एवढा अपराध पोटात घ्या देवा, असं म्हणून ते रडत असतात. तर तेव्हा ज्योतिरावांची आईसुद्धा म्हणते, पंत माफी असावी, पाहिजे तर मी तुमच्या पाया पडते हो, असं म्हणून ती पुढे येत असते. तर तेव्हा गंगाधर शास्त्री थांब असं जोराने ओरडतात आणि म्हणतात, ती संधी तुमच्या सुनेने गमावली. केवढी हुज्जत घातली होती माझ्याशी, केवढा तो उर्मटपणा. आणि विचारतात, कोठे आहे ती? स्वतःला माता पार्वती समजणारी सावित्री कुठं आहे? बोलवा तिला, असं त्यांनी म्हटल्यानंतर आता पार्वती आतमध्ये येऊ लागते. तर इकडे आतमध्ये आता सगुणाव सावित्रीमाईला म्हणत असते, सावित्री माझ्याकडनं चूक झाली ग, चूक नाही घोड चूक झाली आणि काय करावं काही कळत नाही आहे. आणि तेव्हाच आता रखमा तिथं येते आणि म्हणते, अगं काय ग सावित्री, काय हुडकायलेस? तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, तुम्ही जरा शांत बसता का, असं म्हणून ती ते पत्र शोधतच असते. तर रखमा म्हणते, अगं अशी कशी शांत बसू, बाहेर बघ हाड आलंय वाजत गाजत. आणि म्हणते, काय पंचारती हुडकायलीस का काय? तर सावित्रीमाई पत्र शोधत शोधतच बोलत असते. म्हणते, हाडाची काय आरती करायची पंचारती शोधायला? तर रखमा म्हणते, होय ते बी हायच म्हणा. आणि इतक्यातच आता पार्वती तिथं येते आणि म्हणते, अहो गंगाधर पंत बाहेर बोलवा लागल्यात आणि तुम्ही इथं काय करतासा, चला चला लवकर. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, मी यायची नाही. तेव्हा रखमा म्हणते, सावित्री अगं आता भोग तुझ्या कर्माची फळं. अगं नशीब असं शोधून सापडत नसतंय, नशिबानंच आपल्याला शोधायचं असतंय. तवा जाऊन सुखाचा फवारा उडतोय बाई, आणि ते काय तुझ्या नशिबात नाही. तर तेव्हा सगुणाऊ सुद्धा म्हणते, अगं असं नको करूस, चल. तर तेव्हा त्या सावित्रीमाई जी असं म्हणते आणि बाहेर जाऊ लागते. आणि तेव्हा या तिघीसुद्धा तिथून निघून जातात, पण रखमा मात्र तिथंच थांबलेली असते. आणि त्यानंतर स्वतःजवळ लपवलेलं ते पत्र हातात घेते आणि म्हणते, आता हे पत्र कुठंतरी लपवायला पाहिजे. आणि तिथंच आता त्या दिवाणाखाली ते पत्र लपवून टाकते. आणि इकडे तर आता सावित्रीमाई बाहेर येते. आणि सावित्रीमाई बाहेर आल्या आल्या गंगाधर शास्त्री म्हणतात, या या, अशी सून पाहिजे घराला, घरातल्यांना खाली बघायला लावणारी. अशी सून पाहिजे, होत्याचं नव्हतं करणारी. अशी सून पाहिजे, अब्रूच्या चिंध्या चिंध्या करणारी. आणि म्हणतात, बघ बघ तुझ्यामुळे होणारी घराची फरफड बघ. आणि विचारतात, झालं का समाधान? तर तेव्हा राणूजी मध्येच म्हणतात, पंत माझं एक समाधान करा, मला रखमाला, राजाराम पार्वती आणि गणपतीला या शिक्षेत धरू नकासा, म्या वाटेल ते दंड भरायला कबूल आहे. आणि असं ते बोलत असताना दादांना तर खूप मोठा धक्का बसतो. तर तेव्हा राजारामसुद्धा हात जोडतात आणि म्हणतात, वय पंत एक वार माफ करा पंत, मी तर कशातच नव्हतो आणि नाही बी, माझा काय दोष आहे यात, उगच घावाबरोबर किडबी रगडू नका पंत. आणि असं राजाराम बोलत असताना आता दादांना अजून जास्त मोठा धक्का बसतो. तेव्हा गंगाधर शास्त्री विचारतात, पण तुला का सोडायचा? तर तेव्हा राजाराम सांगतात, पंत अहो या कशातच मी नव्हतो, अहो मी बी कटाळलोय आता, मी बी ठरवलंय मी आता यांच्यात राहणारच नाही, मी वेगळा राहणार. तर तेव्हा आता ते ऐकल्यानंतर ज्योतिरावांची आई म्हणते, राजारामा अरे निघालास, अरे एकदा तर तुझ्या बापाकडं बघायचं होतं र. तर तेव्हा सावित्रीमाईसुद्धा म्हणते, अण्णा भाऊजी असं काही करू नका, ऐका माझं. आणि म्हणते, ताईसाहेब तुम्ही तरी सांगा. तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, जाऊ देत त्यांना, निदान त्यांना तरी सुखात राहू देत. तर तेव्हा आता गंगाधर शास्त्री हळूच हेरंबला म्हणतात, विस्कटली ना पेंडी, कळले का कशी विस्कटली ते? हा गंगाधर शास्त्री मंत्रयुद्धात पटाईत आहे. तेव्हा आता दादा म्हणतात, पंत पंत एक वेळ आमचा जीव घ्या, पण असली शिक्षा देऊ नका, पाया पडतो तुमच्या. तर तेव्हा गंगाधर शास्त्री आता त्या लोकांना म्हणतात, तुम्ही का थांबलात, वाजवा, एकदा का संध्याकाळ झाली की तुमच्या सामल्या लांब लचक पडायला लागतील, एवढंही कळत नाही का तुम्हाला महारांनो? आणि म्हणतात, तू हाडूकवाल्या हो पुढे आणि बांध हाडूक चौकटीला. तेव्हा ते महार लोक तिथंच थांबलेले असतात. तर गंगाधर शास्त्री परत विचारतात, काय झाले? तर तेव्हा तो महार असो तो म्हणतो, माय बाप हाडूक बांधायला धडूत लागल. तर तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, धडूत म्हणजे कापड? तर तेव्हा तो होय होय असं म्हणतो आणि म्हणतो, द्या की. तर तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, माझ्याकडे काय मागतोस?
माझ्या अंगावरची अशी ही उंची वस्त्र ही अशी हाडूक बांधायला असतात का रे? आणि म्हणतात त्यांच्या जवळचे घे ना. आणि जर अजून बरे पाहिजे असेल तर त्या ज्योत्याचे उपरणे घे. आणि असं त्यांनी म्हटल्यानंतर इकडे सावित्रीमाईला तर धक्काच बसतो आणि ती धक्क्याने त्यांच्याकडे बघत असते आणि बाकी सगळ्यांना सुद्धा आता धक्का बसतो. तर गंगाधर शास्त्री म्हणतात, आणि बाटक्याला कशाला हवे उपरणं? तेच उपरणं आणा आणि हाडूक बांधा. तर तेव्हा ते ऐकल्यानंतर रखमा मनातल्या मनात म्हणते, अरे देवा, ज्योतीचं कापड आणायला खोलीत गेली आणि पत्र सापडलं तर धचा मा होणार. आणि तो विचार करून लगेचच ती म्हणते, उपरणं पाहिजे ना व, मी आणते की, उपरणं मी आणते. असं सांगून ती लगेचच उपरणं आणायसाठी आतमध्ये जाते. आणि तिच्या मागोमाग आता सावित्रीमाईसुद्धा आतमध्ये जाते. आणि ज्यावेळेस आता रखमाईकडं आतमध्ये येते आणि कपाट उघडून ती शोधाशोध करत असते आणि तिला उपरणं सापडत नसतं. आणि थोडं शोधल्यानंतर तिला आता ते उपरणं सापडतं. आणि त्यावेळेस ती आता उपरणं घेऊन मागे फिरते तर तेव्हा सावित्रीमाई तिच्या तोंडासमोरच उभी असते आणि तिच्याकडे रागारागाने बघत असते. तर तेव्हा रखमा म्हणते, अगं तू कशा पायी आलीस? उपरणं सापडले की मला. तर तेव्हा सावित्रीमाई तिच्या हातामधून उपरणं हिसकावून घेते आणि म्हणते, यांच्या उपरण्याला हात लावायचा नाही. तर तेव्हा रखमा म्हणते, बया अक्का माणूस गेलाय दुसऱ्या धर्मात, त्याला तुला नाही सांभाळता आला आणि आता या चिंधीसाठी लढायला आलीस वय माझ्याकडं? वय माग दे इकडं, असं म्हणून ते उपरणं परत तिच्या हातातून काढून घेते आणि चाललेली असते. तर तेव्हा सावित्रीमाई परत तिच्या आडवी जाते आणि म्हणते, काही भिन्या, पण हे उपरणं न्यायचं नाही, असं म्हणून ते उपरणं परत काढून घेते. तर तेव्हा रखमा म्हणते, काय करशील ग तू? तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, या उपरण्यापायी रंग करेन. तर तेव्हा रखमा म्हणते, अगं आत्ता अख्खी लढाई संपली आणि तुला रणच पडलंय वय, दे इकडं. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, नाही द्यायची. तर तेव्हा रखमा म्हणत असते, दे इकडं, असं म्हणून जोराने तिचा हात खेचते आणि ते उपरणं परत आपल्या हातामध्ये घेते. तर तेव्हा सावित्रीमाई नाही नाही असं म्हणून ते खेचतच असते आणि तेव्हा रखमा जोराचा हिसडा मारते आणि तेव्हा सावित्रीमाई खाली कोसळते आणि ते उपरणं आपल्या हातातच घेते आणि सावित्रीमाईला म्हणते, ये बाहेर शोभा बघायला. आणि ते उपरणं घेऊन ती बाहेर निघून जाते. तर तेव्हा त्या सावित्रीमाईला खूप त्रास होऊ लागतो आणि तिला तर तो क्षण आठवत असतो ज्यावेळेस तिनेच ते उपरणं ज्योतिरावांच्या खांद्यावरती अगदी ऐटीत ठेवलेलं असतं. आणि त्यानंतर ज्योतिराव म्हणालेले असतात, म्हणजे ज्योतिरावांनी ते उपरणं आता सावित्रीमाईच्या खांद्यावरती सुद्धा टाकलेलं असतं आणि ते म्हणालेले असतात, अपमान चिकटलेला होता त्या उपरण्याला आणि तुझ्यामुळे आज ते मानाचं वस्त्र झालेलं आहे. आणि तेव्हा आता सावित्रीमाई तशीच एकदम धक्क्याने तिथेच टेकून राहते आणि तो सगळा काही विचार तिच्या डोक्यामध्ये येत असतो. आणि तेवढ्यातच मित्रांनो आता सावित्रीमाईचं लक्ष बरोबर त्या पत्राकडे जातं आणि सावित्रीमाई लगेचच उठते आणि ते पत्र आपल्या हातामध्ये घेते आणि ते पत्र उघडते आणि एका फटक्यात वाचते. आणि तोपर्यंत इकडे बाहेर तर मित्रांनो आता रखमा जी असते ते उपरणं घेऊन येते आणि ते उपरणं घेऊन येते आणि समोर जाऊन ती उपरणं खाली फेकते. तेव्हा गंगाधर शास्त्री आता ओरडतात, अरे म्हारा, बांध ते हाडूक या उपरण्यात. तर तेव्हा आता ते तसं ऐकल्यानंतर इकडे गावकरी आता चर्चा करू लागतात. एकटा गावकरी म्हणतो, गेला गोंद्यामाळ आता संपला. तर मित्रांनो तेवढ्यातच आता आतमधून सावित्रीमाई धावत बाहेर येऊ लागते आणि तेव्हा तो महार जो असतो तो पुढे पुढे येऊ लागतो आणि ते उपरणं नीट करून त्या उपरण्यामध्ये ते हाडूक ठेवतो सुद्धा. आणि तेव्हा आतमधून सावित्रीमाई धावत येतच असते आणि इकडे बाहेर तोपर्यंत ते बाकीचे महार असतात ते परत ढोल वाजवू लागतात. आणि तेव्हा तो महार जो असतो त्या उपरण्यामध्ये ते हाडूक बांधतो आता आणि बांधून झाल्यानंतर त्यांच्या घराकडे बघू लागतो. आणि तोपर्यंत इकडे सावित्रीमाई तर धावत येतच असते आणि तेव्हा आता तो महार घराच्या दिशेने चालू लागतो आणि आतमधून सावित्रीमाई ते पत्र घेऊन धावत येतच असते आणि तो महार आता पुढे येऊन उंबऱ्यावरती पाय ठेवणारच असतो. इतक्यातच सावित्रीमाई तिथं पोहोचते आणि थांबा असं म्हणते. तर तेव्हा तो महार आपला पाय मागे घेतो आणि तेव्हाच आता सर्वजण सावित्रीमाईकडेच बघू लागतात. आणि मित्रांनो सावित्रीमाईच्या हातामध्ये तर ते पत्र असतं आणि तेव्हा सावित्रीमाई एकदम अभिमानाने पुढे पुढे चालत येऊ लागते आणि त्यानंतर रखमाकडे सुद्धा एक नजर टाकते आणि त्यानंतर म्हणते, क्षमा करायचा तर प्रश्नच येत नाही, माझ्या मालकांनी धर्मांतर केलेलं नाही, या पत्रात स्पष्ट लिहिलेलं आहे. आणि सावित्रीमाईने असं म्हटल्यानंतर सगळ्यांना तर धक्काच बसतो. आणि मित्रांनो आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत
आता गंगाधर शास्त्र्यांना तर खूपच मोठा धक्का बसलेला असतो आणि ते एकदम आश्चर्याने विचारतात, तू पत्र वाचलेस? आणि तेव्हा सावित्रीमाईने हो असं सांगितल्यानंतर गंगाधर शास्त्री तर अजून जास्त जोराने दंगा करू लागतात, म्हणतात महापाप. तर त्यानंतर आता सर्वजण तिथून निघून जातात आणि दादा आता सावित्रीमाईला म्हणतात, तुम्ही माझा विश्वास तोडलात. तर तेव्हा सावित्रीमाई तशीच तिथे दारात उभी असते आणि सगुणाव तिच्यावर जवळ येते आणि म्हणते, तू जिंकूनही हारलीस की ग. खरं तर तुझं कौतुक व्हायला हवं होतं, पण आता हे लोक तुला गुन्हेगार ठरवतील. काय करशील आता? आणि त्यानंतर मित्रांनो आता इकडे गोपिका जी असते ती गंगाधर शास्त्रींना म्हणते, चांगली ठेचलीच पाहिजे आता हिला. तर तेव्हा गंगाधर शास्त्री तिला म्हणतात, आता हे काम तुमचं. बायकांच्यासाठी बनवलेले नियम एक बाई तोडत आहे. तुम्ही आता त्वरेने सर्व बायकांना गोळा करा. असं म्हणून पुढं जे काय करायचं असतं ते सर्व काही गोपिकाला सांगू लागतात. आणि त्यानंतर सांगून झाल्यानंतर म्हणतात, आणि हे पुण्यात पहिल्यांदाच घडेल, समजले? तर तेव्हा गोपिका म्हणते, हो चांगलेच समजले. तर मित्रांनो आजच्यापुरतं एवढंच आणि भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.